तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. 2026 साली नव्याने राबवण्यात येणाऱ्या या योजनेतील एक टप्पा म्हणजे जिल्हा वार्षिक योजना, ज्या आज आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिली योजना आहे मित्रांनो, दुधाळ जनावरांची गटवाटप योजना. जसे की लाभाचे स्वरूप आहे, एक दुधाळ गाय किंवा एक म्हैस आणि तिचा 3 वर्षाचा विमा, किंवा 2 दुधाळ गायी आणि 2 म्हशी किंवा आणि त्यांचा 3 वर्षाचा विमा. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? तर सर्वच प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखाली भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट. तर मित्रांनो, या योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत किंवा लाभार्थी कसे निवडले जातील? तर वरील सर्वच प्रवर्गातील लाभार्थी हे खालीलप्रमाणे उतरत्या प्राधान्यक्रमाने निवडण्यात येतील. जसे की पहिले प्राधान्य असेल भूमिहीनांना, ज्यांना एक गाय एक म्हशीसाठी अर्ज केला आहे. दुसरे असतील अत्यल्पभूधारक, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे. तिसरे असतील अल्पभूधारक, ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे. चौथे असतील वन हक्कधारक आणि 5वे असतील महिला बचत गटातील लाभार्थी. तर मित्रांनो, वरील सर्व घटकांमध्ये अपंगासाठी म्हणजेच दिव्यांगासाठी 5% आरक्षण आणि एक गाय म्हैस खरेदीमध्ये महिलांना 50% आणि 2 गाय म्हैस गटासाठी महिलांना 30% आरक्षण. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल? तर एक गाय आणि एक म्हैस घेण्यासाठी कोणतीही जमीन असणे आवश्यक नाही. मात्र 2 गायी आणि 2 म्हैस गटासाठी किमान तुमच्याकडे 1 एकर एवढी जमीन असणे आवश्यक आहे. पण हीच अट वन हक्कधारकांना लागू राहत नाही. जर तुमचा अर्ज तुम्ही वन हक्कधारक म्हणून टाकलेला असेल तर तुम्हाला या अटीतून सूट आहे. 2 गायी 2 म्हैस गटासाठी पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. अर्ज करताना जर हे प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे नसल्यास, जेव्हा तुम्हाला लाभ दिला जाईल, तो लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे किंवा तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. किंवा दुसरे, तुमच्याकडे 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणे. तर गटाची किंमत किती आहे? समजा एक गाय आणि एक म्हशीसाठी किंमत आहे 1,00,000 रुपये व तिचा विमा, आणि ही विमा धरून ही रक्कम होते 1,12,036 रुपये. तसेच 2 गायी आणि 2 म्हैस गटासाठी किंमत आहे 2,00,000 रुपये आणि विमा, तर ही किंमत होते विमा धरून 2,24,072 रुपये. अनुदानाचे स्वरूप सर्वसाधारणपणे असे आहे मित्रांनो, सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदान आहे आणि अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान आहे. सर्वसाधारण लाभार्थी कोण? जनरल, ओबीसी आणि इतर, एससी आणि एसटी वगळता इतर सर्व हे सर्वसाधारण लाभार्थी या गटात गणले जातात. तर यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? स्वतःच्या नावे 7/12 उतारा आणि किंवा कमीत कमी 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा. वन हक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकार या कॉलममध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त जे प्रमाणपत्र, अनुसूची जे प्रमाणपत्र, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचे निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण किंवा तुमच्या जवळच्या स्थानिकी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, किंवा ज्या संस्थेमध्ये तुम्ही दूध घालत आहे त्या दूध संस्थेचे किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचे प्रमाणपत्र. आपण अपंग किंवा दिव्यांग या प्रवर्गातून अर्ज केला असता UDID प्रमाणपत्र, आणि जर बचत गट असतील तर बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र.
तर मग या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत? तर या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या एच-एफ किंवा जर्सी या संकरित गाई किंवा प्रति लिटर 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर या देशी गाई किंवा प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या महाराष्ट्रातील देवणी, लालकंदारी, गवळाऊ, डांगी या गाई किंवा म्हशीमध्ये मुर्रा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येते. वाटप केलेल्या जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यालेली असावीत आणि शक्यतो त्यांचे ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावेत. पात्र लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच निवड झाल्याच्या 1 महिन्याच्या आत लाभार्थ्यांनी गठीत समितीच्या समवेत आपल्या गटाची खरेदी ही राज्याबाहेरून करावी. जर लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत जनावरांची खरेदी नाही केली तर मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येईल आणि पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्याला त्याचा लाभ देण्यात येईल. खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत ही योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जर जास्त असेल तर संबंधित रक्कम ही लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे आणि दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतूक आणि इतर संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन या दोघांच्या संयुक्त नावाने 3 वर्षाचा विमा उतरवण्यात येईल. योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरविण्यात यावे. खरेदी पूर्ण झाल्यानंतर तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा खरेदी अहवाल, ज्यामध्ये की खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, पशुधनाचा विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना सादर करण्यात यावा. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांचे भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी म्हणजे NDLM, कानाला पिवळा बिल्ला असल्याची नोंदणी, लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहे ही जबाबदारी त्या संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक आहे. योजनेच्या अटी व शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याचे बंधपत्र लाभार्थ्यांकडून घेण्यात यावे. तर मित्रांनो, ही होती आपली पहिली योजना, दुधाळ गट वाटप. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया हा व्हिडिओ गरजूंपर्यंत शेअर करावा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहावेत. धन्यवाद.